नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण भिजवलेल्या शेंगदाण्यांपासून 8 ते 10 दिवस टिकणारी झणझणीत रेसिपी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी शेंगदाणे 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवलेले होते। शेंगदाणे चांगले भिजल्यानंतर हा खरडा खूप दिवस टिकवण्यासाठी हे शेंगदाणे थोडेसे कोरडे करून घेऊया। त्यासाठी इथे शेंगदाणे एका सुती कापडावरती ठेवून दिलेले आहेत व यामधील पाणी थोडेसे अशा प्रकारे टिपून घेऊया। शेंगदाणे कमीत कमी 4 ते 5 तास भिजणे तरी आवश्यक असते। थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवले तरीही चालू शकतात, परंतु उन्हाळ्यामध्ये शेंगदाणे जास्त वेळ भिजत ठेवू नका, नाहीतर त्यांना आंबट वास येऊ शकतो। शेंगदाण्यावरील पाणी थोडंसं टिपून घेतल्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊया। इथे शेंगदाणे तुम्ही कच्चेही खरड्यासाठी वापरू शकता, परंतु अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे एकतर ते खूप दिवस टिकतील, तसेच खरडा एकदम खमंग तयार होईल। तर इथे या तव्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया। मध्यम आचेवरती 4 ते 5 मिनिटांसाठी शेंगदाणे चांगले भाजून घेऊया। बऱ्याचदा भुईमुगाच्या ओल्या शेंगा थोड्याशा महाग असतात, तसेच शेंगा 12ही महिने उपलब्ध नसतात। तर अशा वेळेस अशा प्रकारे तुम्ही हा खरडा तयार करू शकता किंवा असेही शेंगदाणे तुम्ही इथे भाजून खाऊ शकता। तर अशा प्रकारे इथे आपण हे सर्व शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। सर्व शेंगदाणे या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर इतर पदार्थ घालून घेऊया। तर इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, इथे तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता। अर्धा चमचा जिरे घालूया, चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता हे सर्व पदार्थ मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे हे शेंगदाणे ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत। आपण इथे हे शेंगदाणे भाजून घेतलेले असल्यामुळे एकदम छान असा इथे कूट झालेला आहे। तसेच शेंगदाणे वाटायलाही अजिबातही अडचण आलेली नाही। आता हा खरडा चांगला परतून घेऊया। त्यासाठी इथे तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। हा खरडा 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती चांगला परतून घेऊया। हा खरडा करण्यासाठी आपण सुक्या शेंगदाण्याचा वापर केलेला असला तरीही जसा ओल्या शेंगदाण्याचा खरडा लागतो अगदी त्याप्रमाणेच त्यात चवीचा हा खरडा लागतो। तर अशा प्रकारे इथे आपला एकदम झणझणीत असा शेंगदाण्याचा खरडा तयार झालेला आहे। हा खरडा तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा घरामध्ये कुठलीच भाजीपाला शिल्लक नसेल तर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता। व विशेष म्हणजे जवळपास 8 दिवसांपर्यंत तरी हा खरडा चांगला राहतो। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेला शेंगदाण्याचा खरडा नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।